हा बघा पपई इथे लिहिलं आहे, पपईचं झाड. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? Papaya tree. काय बोलतो? Papaya tree. पपया ट्री. स्कॅन करतात आणि नंतर मग आतमध्ये दवडतात आपल्याला प्रत्येकाला. जसं आपण मेट्रोमध्ये जातो तसंच तिकीट स्कॅन करायचं आणि आतमध्ये यायचं, तसंच सीन आहे हे. आणि इकडे बघता आता सुंदर दृश्य तुम्ही, नेचर ट्रेल्स हे बांबूचे सर्व बनवलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी जयेश गुलाब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. आणि मला वाटतं खूप लेट व्हिडिओ आहे, ही लेट ब्लॉग आहे. आणि आज वाढदिवस आहे आपला 11 जानेवारीला. आणि 11 जानेवारीला आपला वाढदिवस असतो. बहुतेक उद्या नाही तर परवापर्यंत, म्हणजे तुम्ही लेट बघत असाल व्हिडिओ. 11 जानेवारीला आज बड्डे असल्यामुळे रविवार पण आहे आणि बाहेर जायचं आहे म्हणून फिरायला चाललो आहे. बघूया कोण कोण आहे व्हिडिओमध्ये. आता पूर्ण कंटिन्यू बघा कुठे कुठे जातो आहे आम्ही, म्हणजे कुठे एकाच ठिकाणी जायचं आहे बघा. सरप्राईज आहे, तुम्हाला समजेल, थंबनेल बघून समजलं असेल. चला आता जाऊया त्या ठिकाणी, जायचं आहे तिकडे. ॲक्च्युली तिकीट वगैरे काढले, आम्ही चाललो आहे मलबार हिलला. ॲक्च्युली मी पण नाही बघितलं, पहिल्यांदा बघणार आहे. चला तर मग आपण जाऊया, आता निघतोय घरातून. सोबत कोण कोण आहे बघूया. आहे निघता इकडे बघताय कोण आहे सोबत. शेजू, वैदू, नवीना, जय आणि शुडी. हाय हाय सर्वांना बोलायची. हाय. आमची इशू पण हाय करते. हाय. आपण स्टेशनला आहोत आणि इथून आपण जाणार आता ग्रँड रोड स्टेशनला उतरूया. तिकडनं बघू काय प्लॅन होते आमचा, कुठं जायचा. आता आम्ही ग्रँड रोडला उतरलो तर जातो इथून, बघूया टॅक्सी करून जातो मलबार हिल. चला सुनू काय आलं. चला चला झोपा घसरलेत. आता आपण ब्रिजवरती चढतोय ग्रँड रोडच्या. आता इकडून वेस्टला जातोय, वेस्टवरून मग तिकडे जाणार आपण. आता बघा आपण टॅक्सी पकडली, इथे उतरलो ग्रँड रोड स्टेशनला आणि वेस्टला आलो. आता इथे टॅक्सी पकडली. आमचा टायमिंग आहे 5चा. बघूया आता किती वाजले. 4:30 वाजलेत. 5च्या टायमिंगला आपण बरोबर पोहोचतोय. हे बघताय आपण पोचलो आहोत. ट्रेल इथून एंट्री आहे मला वाटतं. जाऊया आता आपण. मलबार हिल क्लब वगैरे सर्व काही इकडेच आहे. हा ट्रेलचा जो आहे ना तो इथून एंट्री आहे. बघूया इथून आहे की आय थिंक इथून आहे. हा बघा इकडे लिहिलेला आहे निसर्ग उन्नत मार्ग. इकडून जायचं आहे आपल्याला. नेचर ट्रेल्स म्हणजे निसर्ग उन्नत मार्ग. सॉरी निसर्ग उन्नत म्हणजे नेचर ट्रेल्स. आपण आता जातोय बघताय आतमध्ये. डॉगी 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 डोगेश भाई, डोगेश भाई. चलो चलो अभी चलेगी शू. आता बघताय आपण लाईन मध्ये उभे आहोत. लाईन लागले. आपण आता लाईन मध्ये उभे आहोत जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला प्रवेश भेटेल. ह्याच्यासाठी तिकीट अगोदरच बुक करायला लागते. ऑनलाईन तिकीटचा हे आहे. इकडे बघताय तिकीटची प्राईस बघताय.
या स्कॅनरला तुम्ही हे करू शकता बघता. स्कॅन QR टू ऑनलाईन तिकीट. ठीक आहे, ऑनलाईन तिकीट काढायचं स्कॅन छापून, नाही तर कसा कोणत्या BMCच्या हिने तिकीट काढला ना आमचा फक्त. असं येणार त्या ह्याला हे केला की त्या साईटला naturetrail.ncgm.govern.in त्याच्यामध्ये जायचं. त्यानंतरला तिकीट आत्ताच बुक करा त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतरला आता तारीख आहे तरी ते तारीख टाकायची. तुम्हाला कोणत्या डेटला जायचं आहे ती तारीख टाकायची. ठीक आहे, चल मला आता 15 तारखेला जायचं आहे, सो मी 15 तारीख टाकले. त्यानंतरला इथे जागा उपलब्ध येतात. एका स्लॉटमध्ये 200च जागा असतात. 200 पीपलच जाऊ शकतात. ते वेबसाईटचं नाव परत दाखव. naturetrail.mcgm.govern.in. तुम्ही बघताय या naturetrail.mcgm.government.in जे आहे ते तुम्ही वेबसाईटला टाका आणि हे आता जसं त्यांनी दाखवले शेजूनी दाखवला तसं तुम्ही बुक करू शकता. स्लॉट्स तुमच्या वेळेनुसार तुम्ही बुक करा. आणि ऑनलाईनच तिकीट आहे. आतापर्यंत खिडकी चालू झालेली नाही इथे. हे बघता इकडे खिडकीचं तर आहे पण चौकशीसाठीच आहे. ऑनलाईनच काढू शकतो अजूनपर्यंत. 15 दिवस आधी काढायची आणि 15 दिवस अगोदर काढू शकतो फक्त. म्हणजे आज पण काढू शकतो उद्याची, पण टाईम पाहिजे त्याच्यावर. हां, आम्ही लाईनीत उभे आहोत. बघता लाईन पाठीमागे बघता इकडे हे बघा केवढी लाईन लागले. तिकीट अगोदर काढून सुद्धा लाईन आहे. आणि 5 वाजले चालू करतायत. एंट्रीसाठी माहिती आहे पण शेवटी आहेच ना. आता 5 तर वाजले. 5-10 मिनटं ते ह्याच्यातच जाणार. आणि 1 तासाचा असतो तिकीट. स्कॅन करतात आणि नंतर मग आतमध्ये दवडतात आपल्याला प्रत्येकाला. जसं आपण मेट्रोमध्ये जातो तसं तिकीट स्कॅन करायचं आणि आतमध्ये यायचं, तसंच सीन आहे हे. आणि इकडे बघता आता सुंदर दृश्य तुम्ही. नेचर ट्रेल्स हे बांबूचे सर्व बनवलेलं आहे. हे बघताय बांबूचे लाकडी पूर्ण पूल सारखा बनवलेला आहे ते. इथं अट्रॅक्टिव्ह म्हणजे ब्लॅक काईट म्हणून हा पक्षी इथं मला वाटतं दिसण्यात येतो. घार ती बघा घार. हे बघा. चला आता फोटोशूट चालू करा. इकडे जागोजागी कॅमेरे लागलेत CCTV. आणि इकडे इशू. हे सोडा तिला सोडा. या सोडा सोड. पडल नाही. रतनगुंजचा झाड आहे असं इथे. हा रतनगुंज आहे म्हणजे हाच असेल. चला मला दे सोनू. मला दे. चला आता पुढे जाऊया. रोज आता बघता इकडे गर्दी जरा कमी झाली कारण सर्व आहेत ते त्या साईडला गेलेत. पूर्ण पब्लिक त्या साईडला गेलाय. आम्ही फोटो काढत राहिलो म्हणून गर्दी आम्हाला कमी होते. कारण गर्दी नसेल तरच फोटो काढायला एकदम मजा आहे. चला पुढं जाऊया. आता पुढं काय तो बघूया ना. तर लास्ट आपल्याला काय भेटणार नाही. पुढं कितपर्यंत आहे फक्त ते चालायचंच आहे. एवढं काय हे नाही फक्त. तरी पण ठीक आहे वाटतो फोटोशूटसाठी वगैरे चांगलं आहे. पुढे जांभळांचं झाड. इथं जांभळाचं झाड आहे. म्हणजे इथे प्रत्येक ह्या फळ्यांवरती लावून असं सांगितलेलं आहे की इथे काय आहे, कोणतं झाड आहे, कोणते पक्षी ह्या ठिकाणी येतात, असे सर्व सांगितलेलं आहे इथे. आता बघा
पुढे. आता बघा इथे लिहिलेलं आहे बघा, हे बघा इथे काय लिहिलेलं आहे, कॉमन महिना. कॉमन महिना इथे येते असं सांगितलं. महिना शास्त्रीय नाव आणि त्याचा कुल आणि वैशिष्ट्य. पिवले डोल्याभोवती ठिपके चतुर्वतर्ण. कुल आहे स्टॅनिर्ड आणि एक्री थॉथेरेस टेस्टिस असं असे इंग्लिश अंग्रेजी की औलाद. जॅगर्स पाम, टुडे पाम, टेडी पाम, टोडी या टोडी. अंग्रेजी गुल खजूर. हे असं सर्व इथे लिहिलेलं आहे. आता इथं एक तर बघताय सप्तपर्णी, म्हणजे हा झाड आहे त्याचं नाव आहे सप्तपर्णी. तो इथे तुम्हाला बघायला भेटेल इकडे. आता हा कोणता झाड आहे तो आपल्याला एवढा नाही लक्षात येत, पण इथेच झाड आहे तो असं म्हणून इथे लिहिलेलं आहे बघा. पाने त्याची अशी आहेत सप्तपर्णीची. म्हणजे सप्तपर्णी इथे बघायला गेलं तर कुठे आहे. अच्छा ते दिसत तर नाही. हा हे असू शकतात, हा असू शकतो. कावल्यांचा जल्लोष झाला इकडे. आणि आम्ही संध्याकाळची मुद्दाहून स्लाईड घेतली. आम्ही निघालो अचानक भयानक आलेलो माणसं आहोत. संध्याकाळचं लवकर करायला लागतो बुकिंग, कारण सर्व संध्याकाळीच येतात, त्याच्यामुळे स्लाईड आपल्या स्लॉट भेटत नाही. दुपारचा अवेलेबल असतो, संध्याकाळचा भेटत नाही. इथे बघताय बाग जेको म्हणजे सरडा, आपण बोलतो त्याला सरडा, तो हा इथे आहे. म्हणजे इथे येतो, इथे बघायला मिळेल तुम्हाला. या तर इकडे बीच आहे, हा गिरगाव चौपाटी आहे इथे, आपल्याला इथून बघायला भेटते. चला काय करते, पाया पडते. इकडे जागी जागी CCTV कॅमेरे आहेत. अजून खूप आहे मला वाटतं, लांब लचक. आणि मग बनवले ना बांबूचे आहेत सर्व, बांबूचा पूल आहे पूर्ण बनवले. आणि तुम्हाला माहिती आहे गार्डनवरती आहे म्हातारीचा बूट जो आहे तो गार्डनवरती आहे. आणि तो बघा तिथे म्हातारीचा बूट दिसत आहे का इथून तुम्हाला, तो बघा तो जो आहे हा इथे निळा कलरचा तो म्हातारीचा बूट आहे. तिला आपण म्हातारीचा बूट बोलतो. हे काय करते, पाय नाही दुखत बाबू. चला बघा बघा मम्मीची सेवा करते पोरगी. मम्मीच वाटतं पाय दाबायला लावते घरी. काय घेऊ, हा बघताय आपण इथून एक दृश्य वेगळाच. चला 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 चला. नाणेटी इकडे बघताय, हा बघा इथे लिहिलेलं आहे नाणेटी. पण आपल्याला माहिती आहे गावी खूप नाणेटी असतात, त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात बघूया. हा बब स्ट्रिप किल बॅक असं बोलतात इंग्लिशमध्ये. तर ही नाणेटी आहे, ती विषारी नसते. आमच्या गावात असं मान्यता आहे, आमच्या गावाकडे अशी मान्यता आहे, ही नाणेटी जी आहे तिला आम्ही मारली तर तिथे त्याच्या आसपास 7 नाणेटे येतात. 7 नाणेटे येतात असं आमच्या गावी असं मानलं जातं. तर आम्ही काय असं प्रयोग कधी बघून नाही ठेवला, पण असं 2-4 तर आलेले असे एकदा एखाद्याला मेल्यावरती, पण येतात असं बोलतात. बघा हे एवढा नेचर ट्रेल्स आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि मस्त बनवलेलं आहे. पण इथे ना हे बिल्डिंग आहेत ना, मला वाटतं वाट लावणार. ह्या जे आकर्षण आहे ना ह्या नेचर ट्रेल्सचा, ह्या जे बिल्डिंग मोठ्या मोठ्या होतील ना तेव्हा वाट लागेल पूर्ण, मग पब्लिक कमी होणार फिरण्याचं. एंडिंग आहे
आता इथून यू टर्न मारून आपण आहे ना, हा लास्ट आहे. चलो इधर से ही यूट्यूब मारते हैं. फिनिश्ड. 25 रुपया खतम हो गए. काय आईला इंडियन कोबरा पण इथे दिसेल तुम्हाला. म्हणजे गौंजड एवढी आहे की साप पण दिसू शकतो. काय आहे ना इंडियन कोबरा म्हणजे तोच नाग. विषारी फणावर चष्मा. फणावरती चष्मा आहे. कुल एलापिडी. कुलचं नाव कुल जात. हा बघा पपई इथे लिहिलं आहे. पपईचं झाड. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? Papaya tree. काय बोलतो? Papaya tree. पपया ट्री. तर इथे साफसफाई कर्मचारी सुद्धा आहेत. इमर्जन्सी एक्झिटसाठी सुद्धा लिहिलेलं मला वाटतं. हा बघा आपत्कालीन इमर्जन्सी एक्झिट. जर कधी आग वगैरे लागली किंवा काय झालं तर त्याच्यासाठी ह्या इमर्जन्सी एक्झिट ठेवलेला आहे. बघताय इथून शिड्या आहेत त्या इमर्जन्सी एक्झिटच्या. हे बघा जेणेकरून तुम्ही खाली उतरू शकता. हा बघा खाली बघताय. खालचा स्ट्रक्चर बघताय तुम्ही. खालचं कसं बनवलेलं आहे ते. लोखंडी सर्व खालून आहे. वरती सर्व लाकडी आहे. खालून लोखंडी सर्व काय स्ट्रक्चर आहे. जेणेकरून पडलं नाही पाहिजे. एकदम खमका आहे. पडण्याची शक्यता तर नाहीच आहे. पण कधी पण आपत्कालीन काही होऊ शकतं. त्याच्यामुळे आपत्कालीन एक्झिट ठेवलेलं आहे इथे. चला आता आपण इथून हा एंड करू. कारण म्हणजे पुढे जाऊ. थोडे फोटोशूट आता करूया. नंतर मग म्हणजे ऑलरेडी केले तरी पण ह्या एंडिंगला आता फोटोशूट करूया. आणि हा चौपाटीचा दृश्य हे घालवणार बिल्डिंगवाले. चला आता इथं फोटोशूट काढूया. इथे मस्त उजेड आहे. मी सुद्धा दिसेन असा उजेड आहे. शो काय झालंय आपला टायमिंग संपायला आला. 5-10 मिनटं 5 का 7 मिनटं आहेत. तर बघता हे स्पीकर लागलेले आहेत इथे. या स्पीकर बघा या स्पीकरमधून आवाज येतोय की तुमचा टाईम संपलेला आहे. स्लॉटचा टायमिंग संपलेला आहे. तर असे अनाऊन्समेंट अशी ही मॅनेजमेंट आहे इथली. जेणेकरून लवकरात लवकर म्हणजे 6चे आहेत ना. आणि सिक्युरिटी गार्डवाले सुद्धा येतात आपल्याला सांगायला की तुम्ही बाहेर पडा. अशी मॅनेजमेंट आहे इथली. आणि कसं वाटला तुम्हाला हा नेचर ट्रेल्स नक्की कमेंट करून सांगा. किती दिवसांनी असं कुठेतरी फिरायला आलो. कारण प्रत्येक संडे आपला क्रिकेट. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू. टेक केअर. आता जाताना सुद्धा परत स्कॅन वगैरे करायचं तिकीट. म्हणजे तिकीट जसं मेट्रोमध्ये सिस्टम आहे तशीच जाताना येताना पूर्ण तिकीट स्कॅन करावंच लागतं. तसं आता हे जाताना पण स्कॅन करायला लागतं.